गमतीचे बाबासाहेब नाही आहे, मजाकबाजीचे नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकेचं धोरण आखलं. बाबासाहेब आंबेडकरांनी पैशाचं नाव, त्याची किंमत, त्याचे मूल्य. दादासाहेब बसला तुम्ही, तुमचे स्तंभ, तुमचे लेखणे आम्ही वाचत असतो. पण समाज एक नाही, त्याचं कसं करायचं? जिथे समाज सारा एक आहे तिथे बाबांचा खरा स्तूप आहे. पण समाज मात्र अर्धा काँग्रेसकडे, अर्धा बीजेपीकडे, अर्धा राष्ट्रवादीकडे, अर्धा सेनेकडे. तर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण कोण करेल? 4 लेकरं मेली. गंगाधर मेला. गंगाधर मेल्यानंतर बाबासाहेबांच्या खिशात एकही रुपया नव्हता. कार्यकर्ते बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेबांना म्हणले, साहेब तुमचं लेकरू मेलं, जरा तुमच्याकडे 1 आणा 2 आणा असेल तर द्या ना, लेकराचा अंत्यविधी करायचा हो. बाबासाहेब रडायला लागलेत. म्हणले, नाही माझ्याकडे. माऊल्यांनो, कार्यकर्त्यांनी 1 आणा जमा केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या गंगाधरचं प्रेत जाळलं. बाबासाहेब दुसऱ्या दिवशी रडायला लागले. म्हणले, मी कसला साहेब, MA PhD DSc डॉरेटला पर्यंत जाणारा बाबासाहेब आंबेडकर रडायला लागले. म्हणले, कसला साहेब मी, तरी मला सुप्रीम कोर्टाच्या जजची नोकरी मिळेल, मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक होईल, मी गठेलोट पगाराची नोकरी करेल, मी बँकेचा फार मोठा अधिकारी होईल, मला काय, मी काही होऊ शकतो. पण माझ्याकडे आज पैसा नाही स्वतःच्या संसाराला सांभाळायला. मी उद्यापासून समाजाचं काम करणार नाही. माई रमाई पुढे आल्या. रमाईनं म्हटलं, साहेब आपले एकच लेकरू मेलं ना? साहेब आपलं एकच लेकरू मेलं. समाजाची करोडो लेकरं तुमची वाट पाहत आहेत. साहेब घरी थांबू नका, कामाला लागा. आणि आता माय माऊल्यांनो, रमाईचा आदर्श आहे तुमच्या, आहे. माझी बहीण म्हणते, टाळ्या वाजवा माझ्या बहिणीसाठी. ती आमची बहीण म्हणते की हो आहे रमाईचा आदर्श. रमाया बनल्या पाहिजेत, त्याग करणारी माय पाहिजेत. कारण रमाईला सांगायचे, बाबासाहेब रमाई थांब, तुझ्यासाठी नवीन पंढरपूर तर मी देईनच, पण एक दिवस माय माऊल्यांना असा सांगेन की तुझं स्वप्न पूर्ण होईल. आणि खरंच एका भाषणात बाबासाहेब म्हणले, माय माऊल्यांनो, तुमचा नवरा, तुमचा मुलगा, तुमचा भाऊ जर दारू पिऊन घरी येत असेल तर तुम्ही एक दिवस ताला लावा, कुलूप लावा आणि त्याला मात्र नवऱ्याला, भावाला घराच्या बाहेर रात्रभर उपाशी उभं ठेवा. कराल तुम्ही? नाही कराल ना. उलट म्हणाल, देशी कशाला पिलात, इंग्लिश का नाही पिलात? हा. आणि मग तोही म्हणेल, अरे मी जय भीमवाला आहे, पिऊ द्या. मला त्यांनी पाजलं, भोसलेनी पाजलं. त्याच्या तोंडात जर्दा असेल, खिशात खुर्दा असेल, मुलगा तिकडे बिमार पडला असेल, बायकोने 100 रुपये दिले, जा गोळ्या घेऊन ये. पण हा तोंडात जर्दा, खिशात खुर्दा, निघाला गुत्त्याकडं. तोंडात जर्दा, खिशात खुर्दा, निघाला गुत्त्याकडं. घरी बायको बोंबलते, शांताबाई शांताबाई. घरी शांती बोंबलते. नवऱ्या, ए माझ्या नवऱ्या रे, ए पंढऱ्या, ए विठ्ठल्या, शंकर्या, कुठं गेला की हे शंकर्या, हे पंढऱ्या, हे किरपाल्या, हे अंध्या. घरी शांताबाई बोंबलते. शांत्याचं कुठं बसलं, तोंडात जर्दा, खिशात खुर्दा, निघाला गुत्त्याकडं. तोंडात जर्दा, खिशात खुर्दा, निघाला गुत्त्याकडं. घरी बायको बोंबलते, कुठं बसलं नवऱ्याचं महल. घरी बायको बोंबलते,
जय भीम वाला तरी जय भीम झाला त्याला जय भीम झाला जय भीम झाला जय भीम कसं आहे हा म्हणतो जय भीम वाला तरी जय भीम झाला त्याला जय भीम झाला त्याला तरी जय भीम झाला त्याला. अरे नालाय का बाबासाहेबांचं नाव दारू पिऊन घेतोस हा म्हणतो जय भीमवाला तरी जय भीम झाला त्याला तरी जय भीम झाला त्याला तरी जय भीम झाला त्याला. होता चिखला न भिजलेला आली हुडकत घरवाली त्याला होता चिखला न भिजलेला होता चिखला न भिजलेला होता चिखला न भिजलेला. बायकोणी 100 रुपये दिले गोरा बी तिकडं पैसा तिकडं पैसा तिकडं गोरा बी तिकडं वाट बाई बघे तिकडं पैसा तिकडं गोरा बी तिकडं वाट बाई बघे तिकडं. शांत बाई घरी बायको बोंबलते धनी धनी रे धन्या माझ्या नवऱ्या पंढया शंकर्या लुच्च्या घरी बायको बोंबलते कुठं बसलं नवऱ्याचं नढ कशी पुढे जाईल चढवत जाईल का पोरीनं नवरा करायचा तर तपासून करा पुढं तेव्हा जयंती छान आहे. नुसता नवरा वर्ष नाही झाला दारू पित आला घरी मारत असेल ह्योच नवरा पाहिजे म्हणून मनुस्मृती सांगते दारू पिऊन येत असेल तरी 7 जन्मी सुद्धा तोच नवरा पाहिजे म्हणून वटसावित्रीची पूजा करायला लावते. तो मारतो तरी तोच नवरा पाहिजे. अरे काय चाललंय संस्कृती पोरीनो नवरा तपासून पहा म्हणजे नवरा दारुड्या करा बरं नका करू. या जयंतीच्या दिवशी बौद्धांनी जर दारू सोडली बौद्धांनी नुसत्या बौद्धांनी जरी दारू सोडली महाराष्ट्रातल्या तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बौद्ध असेल. नुसत्या बौद्धांनी दारू सोडली तरी म्हणून बायकांनी पुढे येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर स्वतःला तुफानातले दिवे म्हणत आहात तुमच्यावरती हल्ले रोज होत आहेत. रोहित वेमूला गेला पण त्याच्या आईने आज दीक्षा घेतली बौद्ध धम्माची. कन्हैयावरती हमले झाले. संघवाले हिंदुत्व मेंटॅलिटीची माणसं फक्त सत्तेसाठी. अरे जो धर्म माणसाला मारतो जो धर्म माणसाला मारतो तो धर्म कशासाठी. माणसाला मारण्यासाठी धर्माची गरज आहे का. माणूस कसा काय धर्म म्हणजे माणसाला धर्म कसा मारेल हो. धर्म तर जगवला पाहिजे माणसासाठी धर्म नाही का. तुम्ही धर्माची निर्मिती करता आणि शूद्र म्हणून त्यांना देवळाच्या बाहेर ठेवता. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी फक्त शिक्षण महत्वाचं आहे. लेकरांनो जर शिक्षण महत्वाचं असेल तेवढं नक्की बाबासाहेबांची चळवळ आता या डोंबिवली मधून सुरू होत आहे. जसा गुढी पाडवा आला की नववर्ष सुरू होतं. कुणाचं कुणाचं आपलं. आणि तुमचं नववर्ष कोणतं. 14 एप्रिल. म्हणजे काउंटर नाही ना. क्रांती प्रतिक्रांती रिव्होल्युशन की काउंटर रिव्होल्युशन. जिथे समतेची लोक पुढे येत आहेत तिथे काउंटर रिव्होल्युशन होईल. अभंग साहेब बरं झालं तुमचं आडनाव मोठं सुंदर आहे अभंग. आणि आमचं वाघ मारे कुत्तर मारे उंदीर मारे डुक्कर मारे तित्तर मारे गाव मारे गावाच्या बाहेरचे आणि त्यांचं तापट बापट देशपांडे कुलकर्णी
तर बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र ब्राह्मण आहेत, शास्त्र मुद्दे आहेत, चित्रे आहेत, प्रकेयत्रे आहेत. ही माणसं पुरोगामी विचारायची आहे. पुण्यातल्या ब्राह्मणाने बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की तुमच्या चळवळीमध्ये ब्राह्मण कसे काय? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, माझ्या चळवळीत ब्राह्मण राहू शकतो, फक्त ब्राह्मण्यवाद राहू शकत नाही. जी सडलेली मेंदूंची जी तुमची कीड आहे, जी तुमची ही इथली नखरेबाज आहे, जी तुम्ही लोकांना कमी मानता आणि स्वतःला श्रेष्ठ समजता, ती बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली एका भाषणात. ते म्हणले, युरोपियनच्या काही संशोधकांनी त्यावेळेस 1952ला बाबासाहेब आंबेडकर भाषणात सांगतात, 1952ला युरोपियनच्या लोकांनी सांगितलं, बाबासाहेब आंबेडकर हे जगातले 6वे तज्ञ आहेत. त्यावेळेस 6वे. आणि पहिले कोण तज्ञ होते ते नंतरचा भाग. पण भारतामध्ये ब्राह्मणांनी शिकावं होतं की नाही? हे सगळं जर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलं तर तुम्ही तुफानातले दिवे आहात. दारू कशी काय पिता मग? जर तुफानातले दिवे असाल, अभंग साहेब, अभंगावरती हमले करूया. अमोल भाई, याच एकनिष्ठ मित्र मंडळ म्हणून भारतीय घटनेच्या शिल्पकाराचा कार्यक्रम, या जयंतीच्या रूपाने बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. तो मतासाठी ठेवा, ऐक्यासाठी ठेवा, स्वाभिमानाची चळवळ पुढे नेण्यासाठी ठेवा. आणि म्हणूनच एक नवीन गीत आज डोंबिवलीपासून सुरू करतो आहे, वामनदादा कर्डकांचं नवगीत. आज पहली बार गा रहा हूं यहां पर, अभी भारत में शुरू नहीं हुआ ये गीत. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तुफान वारा पाऊस धारा पोळीना आम्हा शिवे, तुफान वारा पाऊस धारा पोळीना आम्हा शिवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंगांचे बाले किल्ले, अभंगांचे बाले किल्ले, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंगांचे बाले किल्ले, अभंगांचे बाले किल्ले. असाच ताठर माथा मुचा, असाच ताठर माथा मुचा, दराना खाली नवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे.
हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करतो मारा, निर्दयतेने करतो मारा, हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करतो मारा, निर्दयतेने करतो मारा. या वाऱ्याने मारणारी हो, या वाऱ्याने मावरणारी जात आमुची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे हो, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तुफान वारा पाऊस धारा होईना आम्हा शिवे, तुफान वारा पाऊस धारा होईना आम्हा शिवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे हो, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. ये बिल्कुल नया गीत है, आज हमने इसको कंपोज किया और आज पहली बार हमने इसको यहाँ रखा. ही तुफानातली माणसं कशी काय विचलित हो, कशी शांत झाली ते मेंढरांसारखी. किती पैसे लागतात जगायला तुम्हाला, किती पैसे लागतात. तुम्ही बँकेत असाल, तुम्ही साहेब असाल, तुम्ही कर्मचारी असाल, तुम्ही अधिकारी असाल, एका माणसाला जगायला किती पैसे लागतात. किती पैसे जगण्याला किती पैसे लागतात. जास्त पैसे नाही लागत. एक गाडी असेल तर दुसरी गाडी कशाला घेता. बाबासाहेबांच्या चळवळीत काम करा ना. एक घर आहे तर दुसरं घर कशाला घेता. काम करा ना. जगताय ना तुम्ही, होताय ना. कारण तुमचा समाज, तुम्ही माणसं गरीब आहात, नडलेली पिछाडलेली माणसं आहात. आयुष्यात तुमचा वाली कोणी नाही. आणि म्हणूनच तर महिलांनो आता तुम्हाला आंदोलन करावं लागेल. त्यांची माणसं आंदोलन करतात, त्यांच्या बायका पुढे येतात आणि तुम्ही का घरी राहता. मग आमच्या महिला जिथे जिथे नाचत बसतील त्यांना थांबवा. महिलांनी नाचायचं नाही, अजिबात नाचायचं नाही. लग्नामध्ये त्यांच्या बायका साड्या घालून नाचतील तर त्यांना नाचू द्या. तुम्ही नाचायचं नाही. तुम्ही फक्त शिकायचं. तुम्ही फक्त शिकायचं. बाबासाहेबांचं स्वप्न आहे. तुम्ही शिकलात तर बरं वाटतं, नाही तर काय सर बरोबर. शिक्षण घ्या. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, डुकरिणीचं नाही आहे. तुम्ही पिऊन तर पहा. हे आयुष्यातली वाताड गणित कल्ले करत करत जगतात ही माणसं. आणि म्हणून नाच गाणं करण्यापेक्षा पोरांना शिकवा. उपाशी राहा पण मरा, उपाशी मरा पण स्वाभिमानानं राहा. आणि म्हणूनच महिलांना आता हातात विळा घ्या. माणसांचं मुंडकं कापा. कोणत्या माणसांचं. जी माणसं दारू पितात, बाबासाहेबांच्या चळवळीत काम करत नाही, नीच नीतीची आहे. मोहनदादा कर्डकांचं गाणं. नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेटिळा. नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेटिळा. मंजुळा बाई मंजुळा, ताजो आपला विरान चल गोर नाम दे. मंजुळा ताजो आपला विरान चल गोर नाम दे. मंजुळा ताजो आपला विरान चल गोर नाम दे. नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेटिळा.
चुरगळा त्या रक्ताचा तुला मंजुळा बाई मंजुळा पाजवपला विरान सुंदर नामदी मंजुळा पाजवपला विरान सुंदर नामदी मंजुळा पाजवपला विरान सुंदर नामदी ढोल ढापुले पुरुष हापुले बांगडीत गुंतले उरले सुरले हत्तीवाले सांगडीत गुंतले सोमतयांचा झाला शिळा कुठे दिसेना झेंडा निळा सोमतयांचा झाला शिळा कुठे दिसेना झेंडा निळा मंजुळा बाई मंजुळा बाबासाहेबांचा विश्वास महिलांवर जास्त आहे. महिला पुढे आल्या शिकल्या की नवरे ऑटोमॅटिक बंद होते. पाजव आपला विरान चलगर नामदे मंजुळा पाजव आपला विरान चलगर बाई मंजुळा पाजव आपला विरान चलगर गायनातल्या रण मैदानी गाव गर्जना करील प्रसंग येता असाच नेता पळून जाई घरी काही करीना वामन भुरा संगतयाचा ठरला लुळा काही करीना वामन भुरा संगतयाचा ठरला लुळा मंजुळा माय मंजुळा संगतयांचा ठरला लुळा. अरे अरे नमो तस जसे आहे तस संडे चिकन डे मंडे मटन डे ट्यूसडे अंडे डे वेनसडे मच्छी डे फ्रायडे न्यू फिल्म डे सॅटरडे लफडे डे बायको डे पिकनिक डे मॉल डे पुन्हा संडे रुटीन डे चिकन डे मंडे अंडे डे मटन डे. अरे अरे किती वाईट अवस्था. भीमा वाणीत भीमा हे करणीत भीम असता वर्तन तुझ्या पिल्यांचे सारेच चोख असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते. भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. सद्भाव एकतेचे जरी अंतरात असते चुकले कुणीच नसते सारेच एक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. माय माऊल्यानो तुमच्याकडे काही कमी नाही. परवा आमच्या नागपुरातला एक आरटीओ मेला. आरटीओ विभागीय आरटीओ त्याच्या हातात अजून 5 जिल्हे. तो मेला तर मेला भिंतीमध्ये पैसे दाबून मेला. मेल्यानंतर त्याच्या मरणाला फक्त 10 माणसं. पण एकही दिवस बाबासाहेबांचं काम न करता मेला आणि शेवटी त्याचे पैसे भिंतीत होते ते तसेच खर्च झाले सडले कुजले. म्हणून तुम्हाला जास्त पैशाची लालच घ्याल तर टेन्शन वाढेल बीपी होईल शुगर होईल हार्ट अटॅक येईल मरून जाल. बाबासाहेबांच्या लेकरांनो कमी पैशामध्ये फक्त मुठभर तांदळांमध्ये भात खा. खंडीभर तांदूळ आणाल आणि भात खाल तर शुगर होईल मधुमेह. सांगण्याचं तात्पर्य ही माणसं जयंती साजरी करताना इकडून पैसे घेतात तिकडून पैसे घेतात तिकडून पैसे घेतात.
उरलेले पैसे बिअर बार आणि मटणात उडवतात. पण या डोंबिवली शहरात मात्र हे तरुण मंडळ अत्यंत चांगलं आहे. 2 वर्ष मी इथे येतो आहे. दुसऱ्या वर्षी सुद्धा येण्याचा मानस माझा जरा वेगळा होता. इथे यावं आणि या तरुणांना धन्यवाद द्यावं. ही खरंच एकनिष्ठ मित्रमंडळ असतील काय? बाबासाहेब आंबेडकरांची पोरं ही पुढे जातील काय? या एकनिष्ठांसाठी मी जोरदार टाळ्यांचा कडकडाट मागेन. ही मुलं स्वतःच्याच माणसांचा 1-1 रुपया जमा करून एवढी मोठी जयंती साजरी करतात म्हणून टाळ्या वाजवा. पण या मुलांनी जर काँग्रेस बीजेपीकडून पैसे घेतले, यांनी राष्ट्रवादी सेनेकडून जर पैसे घेतले तर यांच्यासाठी टाळ्या वाजवायचं नाही. याचं कारण असं आहे, बाबासाहेबांच्या लोकांनी स्वतःच्या घरातला रुपया खर्च करा, श्रीमंती मिळेल. तुमच्या मरणाला हजारो लोक येतील, कारण जीवन आहे, जन्म आहे तर मृत्यू आहे. म्हणून एकनिष्ठ मित्रमंडळ सर्वात चांगलं या मुंबई शहरात आहे, कल्याण डोंबिवलीत आहे. अमोलजी सर्वदे अध्यक्ष, निखिल कदम उपाध्यक्ष, सुनीलजी ढेपे उपाध्यक्ष, जयदीप सर्वदे सचिन भाई सचिव, संजयजी मयाळे सहसचिव, अमोल केदार खजिनदार, नितीन ढाले वा नितीन भाऊ, नितीन ढाले सहसचिव, राजेंद्र नांदोसकर सल्लागार, सावन भिसे सल्लागार, राजू वाघ, मकरंद ढाले आणि समीर साधरे. या सर्व एकनिष्ठ मित्रमंडळासाठी आणि तमाम डोंबिवलीतून अनेक विभागातून आलेल्या या तमाम माझ्या भीमसैनिक आणि बौद्ध बांधवांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. रसिक हो, भाजीत भीमा आहे असं. जतरा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, जतरा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया भाई दीवानी पैसों की धुलधानी, दुनिया भाई दीवानी पैसों की धुलधानी. कहत कबीर भाई चिंता से घटे चतुराई, कहत कबीर भाई. जितनी चिंता करोगे, जितने पैसों के पीछे जाओगे, उतना बीपी बढ़ेगा. कम खाओ, बाबा साहब का काम करो, नींद आएगी 8 घंटे. और वही आदमी सुखी है जो बाबा साहब का काम करता है. नाही तर आमची पोरगी रडेल आणि म्हणेल की मी माझ्यावरती हमला होतो आहे. या खैरलांजीचा प्रकार मी तुमच्या पुढे मांडतो आहे. भाई साऊंड बंद करा आता. इकडे काय आता झालं? आता आपली जयंती, आपलीच माणसं, साऊंड तुमचा घरच्या घरी. ही दुफडी एकी कशी होईल? ही दुफडी महाराष्ट्रात ज्या माणसाच्या कार्यक्रमाला 10-10 हजार 20-20 हजार लोकांची गर्दी, आणि ही जयंतीच्या दिवशी नाच गाणं यांचं वेगळं. डोंबिवलीतला कार्यक्रम देण्यामागे उद्देश तो होता की तुम्ही नुसते घरात आहात, तुम्ही बाहेर पडलात तर बरं होईल, या एकनिष्ठ पोरांच्या सोबत राहा. असाच एक प्रसंग मांडतो. बहीण शिवरायांची आठवण काढते दादासाहेब. बहीण म्हणते की शिवराया माझं रक्षण कर. तुझ्या दरबारात माऊली बहीण होती, आई होती. शिवराया तुझी नंगी तलवार बहिणीचं रक्षण करत होती, पण ती तलवार आता बहिणींचा सलवार उठवत आहे. आता ती तलवार बोथड झाली. बाबासाहेब, मी खैरलांजीची मुलगी वाट पाहते तुमच्या लेखणीची, कारण तुमची लेखणी देखणी होती जगातली. बाबासाहेब, तुमच्या लेखणीमुळे या सर्व भारतातील महिला जगू लागल्या. बाबासाहेब, तुमच्या लेखणीमुळे महिलांना मोठं स्थान मिळालं. ती कोणत्याही जातीची असो, धर्माची असो, बाबासाहेबांनी मुलींना, स्त्रियांना स्थान दिलं, मोठं केलं. हे मात्र बाबासाहेबांची पोरगी ओरडून सांगते आहे आणि म्हणते की साहेब, माझ्यावरती ही माणसं बलात्कार करत आहेत. मी प्रियंका भूत मांगे, मी फक्त बौद्ध आहे, पण हुशार आहे आणि सुंदर आहे. मी MBBS करणार आहे, मी कलेक्टर बनणार आहे. माझ्यावरती बलात्कार करत आहेत, माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करत आहेत.
माझे तुकडे करून नदीत फेकून देत आहेत, नाल्यात फेकून देत आहेत साहेब, कारण आमची माणसं नुसती नाचत आहेत आणि त्यांची माणसं सत्ता गाजवत आहेत. ती माणसं सत्तेवर आहेत आणि आमची माणसं नाचत आहेत. ती माणसं सत्तेत राहून आमच्या माणसाला मतासाठी एक मतासाठी 5-5 हजार रुपये देत आहेत आणि आम्ही आमचं मत विकत आहोत कारण आम्ही नालायक आहोत. आमची बहीण म्हणते माझे तुकडे केले, बलात्कार केला, 15-15, 20-20 लोकांनी, 50 लोकांनी माझ्या शरीराचे तुकडे केले. मला तुम्ही बाबासाहेब आंबेडकर आधार द्या. मी गेली तरी चालेल, पण समाजाला सांगा एक व्हा. समाजाला सांगा की तुम्ही जगलात पाहिजे. पोरींनो तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, निराश होऊ नका. तुम्ही सत्तेमध्ये जा, कलेक्टर बना, कमिशनर बना, SP बना, तुम्ही जज बना. पोरींनो तुमची बहीण तिथे तुकडे तुकडे होऊन मरते आहे. तिची आई आडी गेली, तिलाही उघडं केलं, नागडं केलं, तिलाही मारलं. तिचा आंधळा भाऊ आला, भावाला सांगण्यात आलं बहिणीवर बलात्कार कर, त्यालाही कापण्यात आलं. बाप दुरून पाहतो आहे. हे वामनदादा करडकांचं गाणं सुरू होते आणि ते म्हणतात तुम्हा लोकांना चीड येत नाही. मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा. दोष देऊ कुणा. नितीन ढाले दिसा तुम्ही मले. मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा. दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा. एक होता माझा गाव आणि माझे गाव कर. माझा भीमा सुताना कापायाचे थरथर. माझा भीमा सुताना कापायाचे थरथर. गेला गेला भीमराणा, हो गेला गेला भीमराणाला निघुडत पणा, निघुडत पणा. दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा. कठोर काशी जरी गाठ होती माझी. भीमा माझ्यामध्ये होता, ममता होती माझी. भीमा माझ्यामध्ये होता, ममता होती माझी.
माझ्यातला भीमा इथे माझ्यातला भीमा इथे मीच केला उणा मीच केला उणा दोष देऊ पुन्हा दोष देऊ पुन्हा मला धीर येत नाही आज माझा गुन्हा मला धीर येत नाही आज माझा गुन्हा हो पाखरांची मान तळमळते आज रडते निळा पाखरांची मान पाखरांची ही माय पाखरांची ही माय निळ्या पाखरांची माय निळ्या पाखरांची माय पाखरांची माय निळ्या पाखरांची माय पोलिसांची गाडी येत आहे येऊ द्या. बंद होणारच आहे लवकर हो करू आपण काय टेन्शन अमोल भाऊ आहे आज होऊन जाऊ द्या काही होऊन जाऊ फायदा फायनल. क्या बात आहे हो द्या चल. हॅलो इथे आज आपल्यामध्ये एक नैना सोनवणे म्हणून मॅडम आल्या आहेत. त्या प्रकाश बाबा आमटे या पिक्चरमधील त्या सहकलाकार होत्या. तरी त्यांचं स्वागत आमचे राजेंद्र नांदोशकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडम पुढे. प्रकाश बाबा आमटे पिक्चर तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी. त्यात वनकर साहेबांनी देखील काम केलेलं आहे आणि नैना सोनवणे मॅडमने देखील काम केलेलं आहे. तरी त्यांच्यासाठी दोघांसाठी जोरदार जोरदार टाळ्या. धन्यवाद. तसं सर्व टीमचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा आमच्या कलाकारांचं. तर आमची कलाकार जी माणसं आहेत ती फार खतरनाक माणसं आहेत. सकाळी पुण्यात कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी डोंबिवलीत करत आहेत. पण बायको लेकरांशी मात्र फोनवरच बोलत आहेत. कशी आहेस ग कसं आहेस बरा आहे. महिने 2-2 महिने झाले घराच्या बाहेर राहतात तुमच्यासाठी. हा तांडा घेऊन बाबासाहेबांच्या विचारांसाठी निघालेली पोरं आहे. जोरदार टाळ्या. क्या बात है दादा के जय भीम भाऊ. मगाशी सांगता सांगता एक गोष्ट राहून गेली ना. भाजी तर भीमा आहे रोटी तर भीमा आहे. भाजी तर भीमा आहे रोटी तर भीमा आहे. माय माऊलींच्या ओटी तर भीमा आहे. पाणी आपण रोज पितो त्या नळाच्या तोटीत भीमा आहे. त्या नळाच्या तोटीत भीमा. बाबासाहेबांनी त्या महाडच्या सत्याग्रहाचं पाणी संघर्षच केला. आगच लावली. सहस्त्रबुद्धेला सांगून मनुस्मृती जाणली. काळाला मंदिराचा प्रवेश बाबासाहेबांनी केला. आता महिलांना शनी मंदिरात प्रवेश पाहिजे म्हणून बायका धावत आहेत. भेटला
कोणताही देव असो माणसांना आणि बायकांना दूर कसा ठेवतो मला काही समजतच नाही देवाचं असा कसा देव बाबासाहेबांनी जी इक्वॅलिटी दिली ही समानता दिली ते तुम्ही महिलांना इतकं तुच्छ का मानता समजा महिला जर एखाद्या ठाण्याच्या ठाणेदार झाल्याने मस्त पुरुषांना झोडपलं तर आता इक्वॅलिटी कुठं आहे मग सांगण्याचं तात्पर्य असं की महिलांना समान हक्क द्या ना कोणताही देव असो कोणतेही देवी असो आतपर्यंत गाभारा असो की देवी जिथे बसली असते तिथे द्या म्हणून बाबासाहेब म्हणायचे मी हिंदू धर्मात जन्मलो पण मरणार नाही मी 33 कोटी देवी देवतांना पूजत मरणार नाही माझ्या डोक्यावर केस जातील तसे माझे गेले केस माझे गळू लागले जीवन मला कळू लागले आयुष्य जाईल हे सगळं सांगत असताना आता शेवटच्या टप्प्यांकडे मी जातो आहे कितीही गाणी होऊ द्या कॉम्पिटिशन सुरू झालं एकनिष्ठाने कार्यक्रम केला ना उद्या आम्ही करू तसा दादासाहेब तुमचा उद्या होत आहे याला कॉम्पिटिशनचा भाग म्हणतात मी तुम्हाला नाही म्हणणार तुम्हाला नाही उदाहरण तुमचं नाही गुड हे एक आपल्याकडचं नाही आपल्या समाजात सुरू झालं की ते वारडात करतात ना दुसरे करतात दुसरे करून पर्वत तिसरे करतात किती वेळ हल्ला उद्या तिसरे चौथे एवढे करतात की यासाठी करणं सुरू झालं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सगळं यांचं संयुक्त मी पंपेड वाचलं संयुक्त जयंती फार सुंदर काम पुढे कॉम्पिटिशन करतात मग कॉम्पिटिशन त्या पार्टीने घेतलं ना आम्ही पोरं पुढे करतात पैसा त्यांचा नेतेगिरीचा छंद आहे काम मात्र बंद आहे दुकान सुरू आहे आणि दोन माल कितना आप आणि म्हणूनच ही सर्व कमाई फक्त भीमाईची आहे साताऱ्याच्या समाधीला बाबासाहेब आंबेडकर जातात आणि रडतात की माई मी 5 वर्षाचा होतो आणि तुम्हाला सोडून गेलीस आणि वामन दादा म्हणले फक्त ही भीमाईची कमाई आहे तुझ्या भीमाईनं अशा 14व्या रत्नाला जन्म दिला आणि तुम्ही आम्ही सोन्यानं मरलो वामन दादा म्हणतात तुझीच कमाई आहे ग भीमाई आहे ग भीमाई कुणाचेच काही इथे कष्ट नाही कुणाचेच काही इथे कष्ट नाही तुझीच कमाई आहे ग भीमाई 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 तुझीच कमाई आयोजक एकनिष्ठ मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल सरवदे साहेब यांनी दादा हे गाणं होऊ द्या अशी सूचना केली तर या गाण्यात एक वेगळा अर्थ आहे लाभले माझे थे पावयास पाणी लाभले माझे थे पावयास पाणी ज्ञानाची धारा अशा मारी राणी ज्ञानाची धारा अशा मारानी तुझ्याच प्रतापे आमलीस आई तुझ्याच प्रतापे आमलीस आई तुझ्याच प्रतापे आमलीस आई तुझीच कमाई आहे ग भीमाई आहे ग भीमाई आहे ग भीमाई
कमाई जयंती आली रिकाम्या लोकांना काम मिळतं. जयंती आली की रिकाम्या लोकांना काम मिळतं आणि वर्षभर ही माणसं काहीच करत नाही. होत कालचे रिकामे आताचे निकामे 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 जगतात आळ तुझियाच नामे जगतात आळ तुझियाच नामे इथे गीत वामन खरे तेच गाई इथे गीत वामन खरे तेच गाई इथे गीत वामन खरे तेच गाई तुझी कमाई आहे ग भीमाई आहे ग भीमाई आहे ग भीमाई आहे ग भीमाई काही इथे कष्ट नाही कोणाचेच काही इथे कष्ट नाही कोणाचेच काही इथे कष्ट नाही तुझीच कमाई आहे ग भीमाई 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 तुझीच कमाई. तुम्ही मायच्या पोटातून जरी जन्माला आलात बाकीचे ब्रह्मदेवाच्या पोटातून आलेत. आता मायेच्या पोटातला माणूस हुशार आहे. ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माते आहेत. मायेच्या पोटातल्या माणसाने बाबासाहेबांना सांगितलं तसंच करा जगून पहा. शिवरायांना एका जातीचं करू नका आणि बाबासाहेबांना महाराजांचं करू नका इतकंच आहे. बाकी काही टेन्शन नाही. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र निर्माता आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर जरी या देशाचे आहेत नव्हे तर जगात कोलंबिया विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा पुतळा आहे. कोलंबिया जगात जर एक भारतातल्या अस्पृश्य समाजातील दूर ठेवलेल्या पिढ्यानपिढ्या हजारो वर्षाचा अन्याय अत्याचार होणाऱ्या समाजातील तरुण त्या विद्यापीठाचा विद्यार्थी तो कोलंबिया विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये पुतळा आहे म्हणजे बाबासाहेब कोण आहेत? बाबासाहेब ते आहेत जे बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांना सांगतात. अमेरिकेचे पत्रकार आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकार विचारतात की मिस्टर आंबेडकर या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी होऊन गेले त्यांच्या अंगावरती एकच पंच असतो आणि तुम्ही सुटाबुटात का? बाबासाहेबांनी म्हटलं 1950 ला म्हटलं सियान अच्छा वो आपने पूछा इसके पीछे जो भी कारण है वो तो मैं बताऊंगा लेकिन ये मेरा पक्का वादा है केवल मैं सुट बुक में दिख रहा हूं आपको लेकिन ये मेरा वादा है ये मेरी कमिटमेंट है
मैं वादा करता हूं तब तक नहीं मरूंगा जब तक मैं मेरे समाज के हर व्यक्ति के शरीर पर सूट बूट नहीं देखूंगा, तब तक नहीं मरूंगा, ये मेरा वादा. काय नाही केलं बाबासाहेबांनी, पण तुम्ही 100 रुपयाला मतदान विकणं सुरू केलं, 200 रुपयाला विकलं, 400 रुपयाला विकलं, 500ला विकलं, 1000ला विकलं, 5000ला विकलं. अरे एक दिवस तर स्वाभिमानानं जगा, एक दिवस. ज्या टाटाला, ज्या बिर्लाला, ज्या बाटाला आणि डोंबिवलीच्या मजुराला, टाटा बाटा असो, बिर्ला असो, अंबानी असो, या देशातला इन्कम टॅक्स भरणारा करोडपती असो की डोंबिवलीच्या MIDCच्या फॅक्टरीतला कामगार असो की दुकानातला मजूर असो, बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दोघांना देऊन श्रीमंत केलं तुम्हाला. मग तुम्ही तुमचं मत विकता कसं? स्वाभिमान तर ठेवा. आणि म्हणूनच शेवटच्या टप्प्यांकडे जात असताना काय आहे, मी अत्यंत महत्वाचा माझा गडचिरोलीचा बाबाजी, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या 1956च्या नंतरची लढाई, 56 पर्यंत होते तुम्ही, जन्म कधी तो? अरे वा, 56ला जन्माला आले. आणि आंबेडकर कॉलेजला कधी? बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला हा तबला जरी वाजवणारा एक आमचा काका असला, दादा असला, तरी त्यावेळचा BA करणारा हा आनंद वाकडे गडचिरोली शिक्षणासाठी. जय प्रभू. बरं झालं यांच्या मायबापाने यांचं नाव ठेवलं प्रभू. घरीच देव, घरीच धर्म, सर्व घरीच. काही टेन्शन घ्यायचं नाही म्हणे. हा बरा होता बा तुम्ही म्हटल्याप्रमाणे, ते तिकडे झालं हे इकडे झालं, हे बरं होतं. काही चुकता तुम्ही गणित झाले, तुम्ही फेल झाले. प्रभू यांचं नाव मायबापांनी ठेवलं, पण गडचिरोलीच्या जंगलातला ढोलकपटू तयार झाला. यांचं नाव ईश्वर बाबू खोबरागडे गडचिरोली. जय भीम. डोंगरे त्यांच्या बाजूला डोंगर दर्या, जसं हनुमानाने डोंगर उचललं म्हणे. पण जेव्हा श्रीलंकेला युद्ध करायचं होतं तेव्हा सेतू बांधा लागला. डोंगर उचलून डोंगरावर जर सैनिक बसवले असते तर सोपं नाही गेलं असतं का? नाही समजत तुम्हाला, कारण गुलाम आहोत. तुमचं डोकं डर लगता है भगवान को मानो, नहीं तो भगवान रात के